रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण एकादशी स्पेशल शाबूची खिचडी बनवायची आहे। अगदी सुटसुटीत अशी झाली पाहिजे। तर करायचं काय, एक वाटी शाबू भिजत घातलेला होता रात्रभरासाठी। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहे, जाडसर बारीक करायचं। छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आहे एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे। त्यानंतर 2 बटाटे छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले, स्वच्छ धुवून घेऊन हे बटाटे यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर ठेचा घेतलेला आहे। हिरवी मिरचीचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर शाबू आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आहे ते झाकण ठेवायचं, 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आणि नंतर एकदा मिक्स करायचं। जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे। अगदी कुरकुरीत छान असे हे शेंगदाणे लागतात। नक्की ही रेसिपी तुम्ही आहे ट्राय करा। मस्त अशी शाबूची खिचडी तयार